पहलगाममध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालेला होता आणि या 27 पर्यटकांचे मृतदेह पार्थिव जे आहेत ते या ठिकाणी आणले गेलेले आहेत। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, अमित शहा हे श्रीनगरमध्ये पोहोचलेले आहेत आणि अमित शहा यांनी जे 27 पर्यटक मृत्युमुखी पडलेले होते त्या सगळ्यांनाच आता श्रद्धांजली वाहिलेली आहेत आणि हे मृतदेह हे पार्थिव जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत नातेवाईकांपर्यंत देखील पोहोचतील। आपण जे दृश्य बघतो आहोत की जवळपास 27 मृतदेह हे या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। सध्या अमित शहा हे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत। काल जो हल्ला झाला त्याचा जो निरोप मिळाला त्याच्यानंतर अमित शहा तातडीने श्रीनगरला रवाना झाले आणि घटनास्थळी पोहोचून त्यांनी या संपूर्ण घटनेचा आढावा देखील घेतलेला आहे। सक्त सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। पुढची पावलं अर्थातच कडक उचलली जातील अशा पद्धतीची माहिती सुद्धा मिळते आहे। मात्र सध्या जी आपण दृश्य बघतो आहोत की ते मृत्युमुखी पडलेले पर्यटक आहेत त्यांना अमित शहांकडून श्रद्धांजली अर्पित केली जाते। यानंतर हे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी अर्थातच शासनाकडून संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास 6 मृतदेह हे मुंबईच्या विमानतळावरती दाखल होणार आहेत। त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलेलं आहे। मंगल प्रभात लोढा हे सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना धीर देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी हे विमानतळावर पोहोचतात। त्याच्यामुळे 12 वाजता मुंबईत असणारे जे पर्यटक होते जे श्रीनगरमध्ये मृत्युमुखी पडले त्यांचे मृतदेह हे 12 वाजता विमानतळावरती येतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांकडे ते सोपवले जातील। तसंच देशातल्या इतर राज्यांमध्ये ज्या ठिकाणी हे पर्यटक त्या ठिकाणाहून गेले होते आणि काश्मीरमध्ये हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यांचे मृतदेह हे सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे पुणे आणि विशेषतः नवी दिल्ली या ठिकाणी विशेष विमानाने शासनातर्फेच पोहोचवले जाणार आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांकडे ते सुपूर्द केले जाणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक जे महत्त्वाचे आमदार असतील किंवा खासदार असतील हे नातेवाईकांना धीर देण्यासाठी उपस्थित राहतील। मंगलप्रभात लोढा हे काही वेळातच मुंबईच्या विमानतळावर पोहोचतील। विशेष विमानाने जे मृतदेह मुंबईमध्ये येत आहेत त्यांच्या नातेवाईकांना देखील सांत्वना दिली जाईल, त्यांना धीर दिला जाईल आणि या संपूर्ण प्रकारानंतर शासन कठोरात कठोर पावलं उचलेल असा एक धीर सुद्धा सगळ्या देशाला आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना देण्यात येतोय। धन्यवाद मनश्री, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।